आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। मंत्रिमंडळातून अकालपट्टीच्या टीकेवर छगन भुजबळ अखेर बोलले, मला कधीही मंत्रिमंडळातून बाहेर काढू शकतात, मला त्यात दुःख नाही। मला मंत्रिमंडळाबाहेर काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेवर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले, तर संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा ही चुकीची असल्याचेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे। छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून अकालपट्टी करा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली होती। सगळे सोयरे विरोधात मंत्री छगन भुजबळ हे सरकार विरोधातच आक्रमक झालेत। सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाविरोधात बोलायचे असेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन बोला, असे म्हणत संजय गायकवाड यांनी टीका केली होती। बघा नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ। मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन आलेले आहेत, हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे, त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजाचा तिरस्कार करतं। कुठलंही मागच्या दाराने पुढच्या दाराने कुणाचं रिझर्वेशन काढलेलं नाही आहे। राहायला राज्यभर यात्रा काढायचा विषय, तर हा धंदा त्यांनी करायला नाही पाहिजे। भुजबळांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं म्हणताय तुम्ही? अकालपट्टी करायला पाहिजे भुजबळची। कशाला एवढे लाड करताय का मंत्र्याचे? भक्कम सरकार आहे आमचं राज्यामध्ये। माझी विनंती मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना की असा मंत्री एखाद्या समाजावर भूमिका घेता त्या बाहेर काढा त्याला। त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा। मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे। दुसरी जी गोष्ट जी आहे कमरेत लात घालणं, मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही। बाकी मंत्रिमंडळ त्या बाहेर ते कधी मला काढू शकतो, त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।